याचिकेमध्ये धनंजय मुंडेंना आता दिलासा मिळालाय आणि यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात येऊ नये अशी विनंती फडणवीसांना करणार असल्याचं दमानिया म्हणाल्या। तसंच त्यांना अद्याप क्लीन चिट न मिळाल्यानं संधी न देण्याची मागणीही दमानिया यांनी केली आहे। या प्रकरणाला सुप्रीम कोर्टात आव्हान न देण्याची गरज असल्याचं देखील अंजली दमानिया म्हणालेल्या आहेत। भ्रष्टाचाराचा खूप मोठा अँगल आहे जो त्याच्या वकिलांनी कोणीही मांडलेला नाही। या गोष्टी त्या ऑर्डर मध्ये आलेल्या नाही, त्यामुळे ह्याला कुठच्याही अँगलनी क्लीन चिट नक्कीच म्हणता येत नाही। मला म्हणून मी म्हणते की त्या याचिकाकर्त्यांनी सुद्धा SLP फाईल करायला हवी। धनंजय मुंडे यांची कधीही मंत्रिमंडळात वापसी करून घेऊ नये असं फडणवीसांना मी विनंती करते। दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं की आधी धनंजय मुंडेंसारखे मग माणिकराव कोकाटेंसारखे एकानंतर एक निष्क्रिय असे मंत्री जर त्या कृषी विभागाला लाभले असतील तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय खरंच पाळी नाहीये। आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया।